नमस्कार 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 सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. आणि माझा जर आवाज तुमच्यापर्यंत पोचत असेल तर कन्फर्मेशन द्या मला, जेणेकरून माझा आवाज जर तुमच्यापर्यंत पोचत असेल तर मी पुढचं सेशन घ्यायला इकडे सुरुवात करेल. नमस्कार सगळ्यांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. आणि मी वास्तुकार गुरु, यामध्ये आपण आस्क वास्तुकार गुरु आपलं एक यूट्यूब चॅनल आहे आणि आस्क वास्तुकार गुरु आपला एक व्हॉट्सअप ग्रुप आहे, ज्यामध्ये आपण सगळे ग्रुपमध्ये स्पेसिफिकली काही सब्जेक्टसाठी एकत्र असतो, ज्यामध्ये आपण वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, ॲस्ट्रॉलॉजी, टॅरोट कार्ड रीडिंग, श्री शिव सौरोदय, मोटिवेशनल ट्रेनिंग प्रोग्राम, लोशू ग्रिड स्क्वेअर्स, जिओमानसी, ब्रह्ममुहूर्त, आकाशिक रेकॉर्ड्स, पास्ट लाईफ काउन्सिलिंग, यामध्ये आपण गेली 23 वर्ष झाले प्रॅक्टिस करतो आहे. आणि याच्या माध्यमातून आत्तापर्यंत आपण हजारो लोकांना सकारात्मक रिझल्ट दिलेला आहे. आणि ह्याच्या माध्यमातून आपण स्टुडंटसुद्धा बनवलेले आहेत, स्टुडंटसुद्धा घडवलेले आहेत ऑनलाईन ऑफलाईनच्या माध्यमातून. तर हा सगळा विषय आणि अतिशय डेडिकेटली असा एक वेगळ्या प्रकारचा निश घेऊन आपण दर गुरुवारी संध्याकाळी 6:06 ते एक लाईव्ह सेशन घेत असतो. आणि ह्यामध्ये आपण अजून तरी कुठल्याही प्रकारचे चार्जेस घेत नाही आहे. आणि हे सगळे जे व्हिडिओ आहे, ऑडिओ आहे, हे सगळं आपलं रेकॉर्ड होतं आणि त्याच्यानंतर ते आपल्या यूट्यूबला तुम्ही परत रिकॅप करू शकता, बघू शकता. तर आजच्या या दर गुरुवारप्रमाणे आजच्या या गुरुवारी पण आपल्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत करतो. आणि आपल्या सगळ्यांना मी पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ म्हणतो. आणि आजच्या या लाईव्ह सेशनमध्ये आपण कुठल्या सब्जेक्टवरती बोलणार आहे ते पहिले आपण समजून घेऊया. तर विषय आपला आजचा असा आहे, विषय आपला असा आहे की आता येणारी जी होळी आहे, त्या होळीच्या दिवशी आपल्याला काही आध्यात्मिक उपाय इथे सांगण्यात येणार आहेत. तर ते आध्यात्मिक उपाय आपल्याला इथे करायचे आहेत. आणि होळीच्या दिवशी आपण कुठले आध्यात्मिक उपाय केले तर आपण आपला स्वतःचा जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने भाग्योदय करून घेऊ शकतो. तर या सगळ्या गोष्टी आपण आज या लाईव्ह सेशनमध्ये पुन्हा एकदा बघणार आहोत. आणि चला तर मग आपण बघूया की आस्क वास्तुकार गुरुच्या माध्यमातून आपण आज बघणार आहोत होळीच्या दिवशी असे कुठले उपाय आहेत जे उपाय केले तर आपल्याला त्याचं अतिशय चांगले रिझल्ट्स बघायला मिळतील आणि अतिशय सकारात्मक असे रिझल्ट्स तिथे आपल्याला बघायला मिळणार आहेत. एकतर पौर्णिमा आहे आणि पौर्णिमेच्या दिवशी आपला प्रयत्न असणार आहे की पौर्णिमेच्या दिवशी आपण रात्री म्हणजे रात्रीच्या वेळी आपण मेडिटेशनसाठी बसणार आहोत. ज्या कोणाला मेडिटेशनसाठी रात्री पौर्णिमेला 12:12 ते 3:03 मेडिटेशनसाठी बसायचं आहे माझ्याबरोबर. मी स्वतः ऑनलाईन असणार आहे लाईव्ह सेशनमध्ये, तर कॅमेऱ्याच्या माध्यमातून. आणि तिथे आपण मध्यरात्री दर पौर्णिमेचं मेडिटेशन आपण जसं करतो तसं ह्या पौर्णिमेलाही करणार आहे. तर तसं जर कोणाला हवं असेल तर मला व्हॉट्सअपला डेफिनेटली तुम्ही सांगावं की जेणेकरून आपल्याला त्याचे अतिशय चांगले रिझल्ट बघायला मिळतील. आणि त्यामुळे आपल्याला ज्या पण काही गोष्टी आहेत त्या गोष्टी अतिशय चांगल्या पद्धतीने आपली स्पिरिच्युअल लेवल डेव्हलप करता येईल. आणि ह्या सगळ्याचं सार काय आहे तर या सगळ्याचं सार एकच आहे की आपली कुंडलिनी शक्ती जागृत करणे. आणि आपली कुंडलिनी शक्ती जागृत जर होत असेल, श्री स्वामी समर्थ मॅडम, आपली कुंडलिनी शक्ती जागृत होत असेल आणि आपला जर थर्ड आय शूट होत असेल, तर थर्ड आय शूट झाल्यानंतर येणारं जे प्रेशर असतं ते प्रेशर आणि आपलं क्राऊन चक्राला येणारे जे सेन्सेस असतात ते सेन्सेस, या सगळ्या गोष्टी आपण इथे अतिशय डेडिकेटली, अतिशय सिस्टमॅटिकली बघण्याचा आणि करण्याचा प्रयत्न आपण इथे गेले 23 वर्षापासून करत आहोत. अर्थात ह्या सगळ्या सायन्सचा एंड ऑफ द पॉईंट तोच आहे, एंड ऑफ द टास्क तोच आहे. आणि तोच टास्क घेऊन आपण ह्या सगळ्या गोष्टींचा अवेअरनेस करण्यासाठी हे लाईव्ह सेशन इथे दर गुरुवारी घेत असतो. चला तर मग मी इथे वही पेन घेऊन बसलेलो आहे, तुम्हीसुद्धा एक वही पेन घेऊन बसले असालच असं मी गृहीत धरतो. आणि इथे सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आपला आजचा पहिला पॉईंट, त्यामध्ये मी नेहमी म्हणतो की जसं की आजच्या या लाईव्ह सेशनमध्ये आपण बघणार आहोत की होळीच्या दिवशी असं कुठलं अध्यात्म आपल्याला करायचं आहे किंवा होळीच्या दिवशी अशा कुठल्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत ज्यामुळे आपल्याला
आपण अतिशय चांगले म्हणजे आपण स्वतःला अतिशय चांगलं स्पिरिच्युअल डेव्हलप करू शकू, आपण स्वतःला अतिशय चांगलं भाग्यवान समजू शकू जर हे पॉईंट आपण तिथे केलेत तर. तर पहिला पॉईंट याच्यामधला असा येतो, होळीच्या दिवशी एकतर पौर्णिमा आहे. पहिली गोष्ट एक पौर्णिमा आहे आणि पौर्णिमेचं ध्यानधारण्याचं म्हणजे मेडिटेशन आहे. ध्यानधारणा म्हणजे मेडिटेशन आहे ना. कुंडलिनी अलाइन विथ युअर कुंडलिनी हे जे मेडिटेशन आहे हे आपलं आहे रात्री 12:12 ते 3:03 3:03 तर हे पहिला पॉईंट याच्यामध्ये मेडिटेशनचा आहे. ध्यानधारणा मेडिटेशन हे आपल्याला का करायला पाहिजे, दर पौर्णिमेला करायला पाहिजे. आता पुढची पौर्णिमेला तर आपण रिसॉर्टच घेतला आहे आणि त्या रिसॉर्टमध्ये तो रिसॉर्ट मुंबईपासून साधारण मला वाटतं 30-35 किलोमीटरवरती असेल आणि 2 दिवसासाठी तो रिसॉर्ट आपण तो रिसॉर्ट इथे घेतलेला आहे आणि त्या रिसॉर्टवरती फक्त आपल्याला मेडिटेशन करायचं आहे. मागच्या लाईव्ह सेशनला पण मी सांगितलं की 3:03 तिथे म्हणजे मध्यरात्रीच्या वेळेला आपल्याला पौर्णिमा मिळते आहे आणि या पुढची पौर्णिमा तुम्ही बघू शकता की एक्झॅक्ट टायमिंग पौर्णिमेचा कुठला येतो आहे. तर त्यावेळेला आपण तिथे चंद्राबरोबर म्हणजे अलाइन विथ मून शाईन आपण मेडिटेशन करणार आहोत सगळे मिळून. ज्या लोकांना पुढच्या पौर्णिमेसाठी माझ्याबरोबर रिसॉर्टला मेडिटेशन करायचं आहे त्या लोकांनी आत्तापासूनच नावं नोंदवायला सुरुवात करा, कारण जेणेकरून आपल्याला पुढच्या ज्या पण काही गोष्टी आहेत, सगळे अरेंजमेंट आहे, सगळं लॉंग टर्म प्लॅनिंग असतं त्याच्यामध्ये, बऱ्याचशा गोष्टी असतात तर त्या करता येतील आणि सगळी इत्थंभूत माहिती तुम्हाला तिथे देण्यात येईल आणि सगळे चार्जेस फी वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे सांगण्यात येतील. पण हे सगळं जर आपण कन्सिस्टन्सली केलं तर आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीने आपण आपली कुंडलिनी जागृत करू शकतो आणि त्याचे बेनिफिट आपल्याला अतिशय चांगले होतात आणि त्याच्यामुळे आपल्या जीवनामध्ये आमूलाग्र असा बदल होतो आणि जे नॉलेज, जी विद्या, ज्या अवेअरनेस आपल्या जीवनाबद्दलचा जो अवेअरनेस असतो तो आपल्याला प्राप्त होतो. आपल्याला ज्या गोष्टी मिळत आहेत त्या का मिळत आहेत हे समजतं, ज्या गोष्टी आपल्याला मिळत नाही आहेत त्या का मिळत नाही आहेत हे सुद्धा समजतं. त्यामुळे त्याच्यापासून निर्माण होणारा जो ताण असतो तो ताणाव निघून जातो आणि एकदा का ताणाव निघून गेला तर आपली प्रोडक्टिव्हिटी वाढते, आपलं कॉन्सन्ट्रेशन वाढतं, आपलं फोकस वाढतं आणि ज्यामुळे आपल्याला आपल्या जीवनाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो संपूर्णपणे बदली होतो. आणि त्याच्यासाठी हा सगळा जो खेळ आहे किंवा त्याच्यासाठी हा सगळा जो अट्टहास आहे माझा, की मी वारंवार या गोष्टी इथे सांगत असतो की अध्यात्म मेडिटेशन या 2 गोष्टींवरती आपलं पूर्ण जीवनाची जी सायकल आहे ती सगळी बॅलेन्स करण्याचं काम आपण आस्क वास्तुकार गुरुच्या माध्यमातून इथे करत असतो. आणि आपलं पेजचं नाव, फेसबुक पेज जे आपलं कमर्शियल ॲडव्हर्टायझिंगचं पेज आहे त्या पेजचंच नाव आपलं आहे. सगळे लोक इथे काही लोक आलेत नवीन, त्यांना माहिती आहे वास्तुकार एनलाइटेड विथ थर्ड आय. वास्तुकार एनलाइटेड विथ थर्ड आय हे जे नाव आहे हे नावातच त्या सगळ्या गोष्टी, ते सगळं रहस्य, ते सगळी गुपितं लपलेली आहेत आणि ते सगळ्या गोष्टी आम्हाला आमच्याच गुरूंच्या माध्यमातून ज्या आम्हाला प्राप्त झाल्या. आम्ही जो काही निसर्गाची उपासना केली, आम्ही ज्या पण काही अध्यात्माची उपासना केली, हे एवढे वर्ष मागे 22-23 वर्षाची जी प्रॅक्टिस आहे त्यामध्ये ज्या ज्या गोष्टी आम्ही शिकलो आणि ज्या ज्या गोष्टी आम्ही आत्मसात केल्या त्या सगळ्या मी तुमच्याबरोबर तिकडे मेडिटेशनच्या कॅम्पमध्ये शेअर करणार आहे आणि त्या शेअर करताना तुम्हाला अतिशय चांगले अनुभव येतील. आणि असं आपल्याला दर पौर्णिमेला करायचं आहे. प्रयत्न आपला असणार आहे की दर पौर्णिमेला आपल्याला लाईव्ह मेडिटेशन न करता ॲक्च्युअल मेडिटेशन करायचं आहे. म्हणजे ॲक्च्युअल रिसॉर्टमध्ये जाऊन आपण मेडिटेशन करणार आहोत. ज्यावेळेला आपल्याला रिसॉर्टमध्ये जाऊन मेडिटेशन करायला जमणार नाही त्यावेळेला आपण लाईव्ह मेडिटेशन डेफिनेटली करण्याचा प्रयत्न इथे करणार आहोत. पण दर पौर्णिमेला मेडिटेशन करण्याचं काम
का करायचं असतं तर याचं मी अजून थोडं शॉर्टलिस्ट करून सांगतो. एक म्हणजे पौर्णिमेच्या वेळेला आपली स्पिरिच्युअल लेवल खूप हाय असते. पौर्णिमा ही चंद्र हा ज्योतिषशास्त्रामध्ये तंत्रशास्त्रामध्ये चंद्राला खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे. चंद्र हा आईचा कारक आहे, चंद्र हा मातृत्वाचा कारक आहे, चंद्र हा लहान भाऊ लहान बहिणीचा कारक आहे, चंद्र हा लिक्विडिटीचा कारक आहे, चंद्र हा धन पैसा या संपत्ती इस्टेट प्रॉपर्टी या सगळ्या गोष्टींना आकर्षित करण्याचं कारक आहे. चंद्र हा प्रेमाचा प्रतीक आहे. चंद्रामुळे आपल्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या घटना इथे घडत असतात. चंद्र हा कुंडलीमध्ये लाईव्ह टेलिकास्टमध्ये म्हणजे ज्याला आपण गोचर म्हणतो त्यामध्ये दर 2.5 ते 3 दिवसांनी चेंज होत असतो आणि चंद्रामुळे आपले मानसिक आंदोलनं बदली होत असतात. चंद्रामुळे आपली विल पॉवर कमी जास्त प्रमाणात होत असते. चंद्रामुळे महिलांच्या आरोग्यावरती चांगले बरे वाईट परिणाम बघायला मिळतात. चंद्रामुळे मासिक पाळीचे जे परिणाम होतात ते चंद्रामुळे होतात. चंद्रामुळे सागराला भरती ओटी येते. चंद्रामुळे आपल्याला आपली जी आध्यात्मिकता आहे, आपली जी स्पिरिच्युअलिटी आहे ती जास्तीत जास्त चांगल्या प्रमाणात डेव्हलप कशी करायची हे सगळ्या गोष्टी चंद्रामुळे आपल्याला प्राप्त होतात, चंद्रामुळे आपल्याला सिद्ध होतात. म्हणजे एवढं सगळं बेनिफिट चंद्रामुळे आहे आणि म्हणून आपण नेहमी म्हणतो की पौर्णिमेला आपल्याला ध्यानधारणा मेडिटेशन हे करायला पाहिजे. आणि जसं की मी म्हटलं दर पौर्णिमेला आपल्याला ध्यानधारणा मेडिटेशन आपण रिसॉर्टमध्ये जाऊन करणार आहोत. आता परवाची जी पौर्णिमा आहे होळीची आपली, त्या दिवशी आपण लाईव्ह सेशन करणार आहोत. रात्री 12:12 ते 3:03 जसं आपण महाशिवरात्रीला केलं होतं. महाशिवरात्रीला बरीच लोकं इथे होती आणि आता पण यावेळेला ज्या लोकांना मेडिटेशनचा मध्ये भाग घ्यायचा आहे त्यांनी इकडे या गोष्टी कनेक्ट करायला पाहिजे. ज्यांना पण मेडिटेशनमध्ये भाग घ्यायचा आहे त्यांनी तो जो ग्रुप आहे आपला, त्या ग्रुपसाठी स्पेसिफिक आपला एक मेडिटेशनचा ग्रुप आहे, त्या मेडिटेशनच्या ग्रुपमध्ये नाव ठेवायला पाहिजे आहे ना. तर तिथे तुम्ही मला व्हॉट्सअपला रिक्वेस्ट करू शकता आणि सांगू शकता. तर अशा पद्धतीने आपला पहिला पॉईंट इथे जो आहे तो मेडिटेशनचा म्हणजे पौर्णिमा आणि मेडिटेशन हा सगळ्यात महत्त्वाचा पहिला पॉईंट आपला इथे झालेला आहे. दुसरा पॉईंट इथे आपण असा म्हणतो आहे आता की पौर्णिमा आहे तर कुलदेवता, अजून पण काही लोकांकडे कुलदेवतेशी रिलेट असलेला अध्यात्म, कुलदेवतेशी रिलेट असणारी पूजा, कुलदेवतेशी रिलेट असणारा अध्यात्म किंवा कुलदेवतेशी रिलेट असणाऱ्या ज्या पण गोष्टी असतात त्या जर तुमच्याकडे होत नसतील तर त्या पौर्णिमेपासून करायला सुरुवात करा आहे ना. साधारणपणे पौर्णिमेला कुलदेवतेला तुम्ही तुपाचा दिवा इथे लिहून घ्या, तुम्ही तुपाचा दिवा, नंतर मसाला अगरबत्ती. वास्तुकारमध्ये आपण काळ्या रंगाची अगरबत्ती वापरत नाही, फक्त मसाला अगरबत्ती वापरतो आणि धूपदीप वापरतो. तर धूपदीप हा सुद्धा एक वेगळा कन्सेप्ट आहे, तर तो वापरतो. आणि साजूक तुपाचा दिवा आपल्याला आपल्या कुलदेवतेला लावायचा आहे. साजूक तुपाचा दिवा आपल्याला कुलदेवतेसमोर ठेवायचा आहे आणि इकडे आपल्याला पूर्णाचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे. काही लोकांकडे बरेच वेळेला आपण कुलधर्म कुळाचार जे करतो त्यावेळेला आपण पूर्णाचे दिवे दाखवतो किंवा पूर्णाचे दिवे बनवतो आणि त्याची आरती बनवतो आणि ती आरती आपण देवाला दाखवतो. तर त्यामध्ये आपण कधीकधी 7 दिवे दाखवतो, काही ठिकाणी 11 दिवे दाखवतो, काही ठिकाणी 17 दाखवतात, काही ठिकाणी 21 दाखवतात. प्रत्येकाची आपली वंशपरंपरागत एक अशी पद्धत असते आणि त्या पद्धतीप्रमाणे प्रत्येकजण आपण करत असतो. जर तुम्ही करत नसाल तर ती तुम्ही तुमच्या वडिलोपार्जित जी पण कोणी लोक असतील त्यांच्या संगनमताने हा विषय नीट समजून घ्या आणि जर तुम्ही करत नसाल तर ते करायला सुरुवात करा. कारण आफ्टर ऑल कुलदेवता जर आपल्याकडे प्रसन्न असेल तर आपल्या जीवनामध्ये बऱ्याचशा गोष्टी अतिशय चांगल्या पद्धतीने व्हायला सुरुवात होते आणि आपली जी आध्यात्मिक पातळी आहे किंवा आपली जी स्पिरिच्युअल लेवल आहे ती अतिशय चांगल्या पद्धतीने डेव्हलप व्हायला मदत होते. तर ह्यामध्ये जी लोक मला वास्तुकाराला फॉलो करतात, आस्क वास्तुकार गुरुला फॉलो करतात, सांगतो
आस वास्तुकार गुरुला फॉलो करतात तर त्यांनी कुलदेवता आपल्या वास्तूमध्ये असायला पाहिजे आणि कुलदेवता आपल्या मंदिरामध्ये असायला पाहिजे. कुलदेवता माहिती नसेल तर कुलदेवतेची फोड कशी करायची, आपली कुलदेवता कोण आहे हे कसं समजून घ्यायचं, त्याच्यासाठी लागणारी उपासना कोणती, ही मला वास्तुकारला विचारून घ्यावं. तुम्ही व्हॉट्सअपला मला प्रश्न विचारून घ्यावे. तुमचे आत्ता या लाईव्ह सेशनला प्रश्न उत्तरांचा कार्यक्रम आहे. तर थोडं थांबा, माझं हे सेशन झालं की आपण प्रश्न उत्तरांचा कार्यक्रम करणारच आहोत. तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट कुलदेवता आणि अजून एक संरक्षण करणारी देवता असते प्रत्येकाची. कोणाची विरोबा असते, कोणाची भैरोबा असते, कोणाचं असे प्रत्येकाचा एक टाक असतो तो. तर ते झालं. तसे संरक्षण देवता तिथे असतात. जर तुम्हाला तुमची संरक्षण देवता माहिती नसेल तर तुम्ही हनुमानाची स्थापना तुमच्या मंदिरामध्ये करू शकता. तो पॉईंट पुढे मी घेणारच आहे आज. तर अशा पद्धतीने कुलदेवता महत्त्वाची आहे. दर पौर्णिमेला कुलदेवतेची उपासना ही व्हायलाच पाहिजे. तसे तर रोजच व्हायला पाहिजे, पण एक्सक्लुझिव्हली ऑन पौर्णिमेला. आणि जसं की आता ही जी पौर्णिमा आहे ह्या पौर्णिमेला कुलदेवतेची उपासना ही व्हायलाच पाहिजे. पूर्णावरणाचा स्वयंपाक आणि देवाला आपण जे दिवे दाखवतो किंवा प्रत्येकाची एक पारंपरिक पद्धत असते, ती पद्धत तुम्ही तुमच्या घराण्यातली विचारून घ्या. नसेल माहिती तर तुम्ही मला विचारा, मी तुम्हाला सांगेन. तर अशा पद्धतीने कुलदेवतेची उपासना आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी करायची आहे. दुसरा पॉईंट इथे असा आहे, आपला गुरु आणि आध्यात्मिक ऊर्जा. तर आपला गुरु आणि आध्यात्मिक ऊर्जेमध्ये कोणी श्री स्वामी समर्थांना मानतं, कोणी गजानन महाराजांना मानतं, कोणी साईबाबांना मानतं, कोणी पीर फकीरांना मानतं, तुमचे कोणीही गुरु असू शकतात. तर जे पण तुमचे आध्यात्मिक गुरु असतील तर त्यांचं कुठे तुमचं वास्तूमध्ये स्थान असेल तर त्या ठिकाणी किंवा कुलदेवता जिथे असेल तिथे, तर गुरु इज ॲब्सोल्युटली राईट देअर. तर इथे आपल्याला काय करायचं आहे, तर कळस ठेवायचा आहे. दर पौर्णिमेला आपण एक कळस ठेवतो. ज्या कळसामध्ये नारळ असतो, बाजूनी पानं लावलेली असतात. पानं अशोकाची झाडाची, आंब्याच्या झाडाची किंवा नागवेलीची पानं असू शकतात. जशी तुमच्याकडे ज्याची उपलब्धता असेल तसं तुम्ही करायला पाहिजे. आतमध्ये पाण्यामध्ये आपण गंगाजळ, गोमूत्र आणि गुलाब पाणी या 3 गोष्टी त्या पाण्यामध्ये मिक्स कराव्यात कळशाच्या पाण्यामध्ये. आणि त्याच्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक सुपारी कॉईन आतमध्ये टाकायचा आहे, सोडायचा आहे त्या तांब्यामध्ये. आणि त्याच्यानंतर हळद कुंकू अक्षदा व्हायच्या आहेत आणि त्याच्यानंतर वरती नारळ ठेवायचा आहे. नारळाला 4 दिशेला हळद कुंकू अक्षदा लावायच्या आहेत. आणि त्याच्यानंतर ते ठेवल्यानंतर तिथे बाजूला जी पानं लावायची, 5 किंवा 7 पानं तुम्हाला लावायची आहेत. 5 किंवा 7 पानांमध्ये मगाशी जसं सांगितलं, नागवेलीची पानं असू शकतात किंवा अशोकाची पानं असू शकतात किंवा आंब्याची ही पानं असू शकतात. तर ह्या पद्धतीने तुम्हाला तो कळस तिथे बनवायचा आहे. आणि कळसाच्या बाजूला नारळाला जशी 5 दिशेला तुम्ही हळद कुंकू अक्षदा लावल्या, तसंच तांब्यालासुद्धा 5 दिशेला हळद कुंकू अक्षदा लावायच्या आहेत. आणि कळसाची स्थापना तुम्ही जिथे करणार आहात तिथे तुम्ही खाली गहू ठेवू शकता किंवा तांदूळ ठेवू शकता एका डिशमध्ये. आणि ती डिश तुम्हाला देवाऱ्यामध्ये उजव्या हाताला ठेवायची आहे. काही ठिकाणी जागा नसेल तर तुम्ही डाव्या हाताला ठेवली तरी चालेल. पण ज्या वेळेला त्या कळसाला कोंब येतो त्यावेळेला आपल्याला उजव्या हातालाच ठेवायला पाहिजे, असं म्हणजे माझी मान्यता आहे त्या गोष्टीला. तर ह्यामध्ये मला एकच म्हणायचं आहे की कळस हा प्रत्येक वास्तूमध्ये असलाच पाहिजे. माझे पहिले पण काही लाईव्ह सेशन झाले, त्या लाईव्ह सेशनमध्ये मी नेहमी सांगितलं की कळस हा वास्तूमध्ये असलाच पाहिजे. गुरूंच्या बाजूला असलेला कळस असलाच पाहिजे. दुसरा, जसं आपलं जे मूळ मंदिर आहे, म्हणजे आपलं जे वास्तूमधलं जे मंदिर आहे, देवार आहे, तो देवार हा खालीच असला पाहिजे. आता तो परत विषय मी घेत नाही. आपलं यूट्यूब चॅनलला खूप जबरदस्त माहिती मी ऑलरेडी दिलेली आहे, ती तुम्ही परत एकदा जाऊन बघू शकता. तर ह्यामध्ये महत्त्वाचा विषय एवढाच आहे आजचा, जो दर पौर्णिमेला आपल्याला कळस ठेवायचा आहे. नंतर मग परत पौर्णिमेला त्याच्यात फक्त पाणी ॲड करायचं. परत कळस आपल्याला हलवायचा नाही आणि परत कळस आपल्याला मूव्ह करायचा नाही आहे. दर पौर्णिमेलाच त्याला आपल्याला रिन्यू करायचा आहे. तर हे पहिले समजून घ्या, है ना. तर हा झाला तिसरा पॉईंट ह्यामधला, आजच्या या सेशनमधला, की होळीच्या दिवशी अशा कुठली गोष्ट करायची आहे ना. तर हा झाला. आता ह्याच्या पुढचा पॉईंट मी सांगतो इकडे. ह्याचा पुढचा पॉईंट असा आहे
की होळीच्या दिवशी आपल्याला होळीचं जी गोष्ट आहे ती होळीची गोष्ट काय आहे, हिरण्यकश्यपू जेव्हा सर्व भक्त प्रल्हादला त्रास देतात, सर्व प्रकारचा त्रास त्यांना देतात आणि त्याच्यानंतर त्यांची जी आत्या आहे म्हणजे तिचं नाव होलिका असतं आणि तीसुद्धा त्याला वेगवेगळ्या प्रकारे त्रास देते आणि त्या अध्यात्मक हे का तर फक्त भक्त प्रल्हाद हा नारायणाचा भक्त असतो आणि तो प्रत्येक वेळेला नारायणाचं नामस्मरण करत असतो, नारायणाला भजत असतो, नारायणाची पूजा अर्चना करत असतो आणि ह्या सगळ्या गोष्टीचा त्रास त्यांना होत असतो कारण ते राक्षसांचे देवता किंवा राक्षसांचे देवता मानले गेलेले आहेत त्याच्यामध्ये आणि त्या सगळ्याचा त्या हिरण्यकश्यपूला त्रास होतो आणि ह्याला भक्त प्रल्हादला संपवण्यासाठी ती अग्नीची ज्वाळा ती तयार करते स्वतः आणि त्यावेळेला भक्त प्रल्हादची संरक्षण साक्षात व्यंकटेश येऊन करतात, साक्षात नारायण येऊन करतात, अशी ती आख्यायिका, अशी ती आध्यात्मिक आख्यायिका आपल्याला ऐकायला मिळते, बघायला मिळते. तर हा जो दिवस आहे तो हा दिवस आहे होळिका. तर ह्या दिवसाचा होळिका हा जो वर्ड आहे तो होळीमध्ये म्हणजे शब्दाचा अपभ्रंश झाला आणि तो होळिकाचा होळी झाला है ना. तर तो जो आहे तर त्यामुळे तिथे आपल्याला होळीचा हा जो सण असतो तो सण तिथे साजरी करायचा असतो. तो इट इज सिम्बॉलिकली आपण काय करतो तर निगेटिव्हली आपल्या जीवनामधल्या ज्या काही निगेटिव्ह गोष्टी आहेत त्या जळून जायला पाहिजेत आणि आपल्याला एक सकारात्मक ऊर्जेचा संचार व्हायला पाहिजे, आपल्याला एक सकारात्मक ऊर्जेचा संचार आपल्याला प्राप्त झाला पाहिजे. आता ह्या सगळ्या गोष्टी आपण तिथे करत असतो. म्हणून तर इथे सगळ्यात महत्त्वाचं काय तर पंचमहाभूतांचा जो कंट्रोल आहे तो कंट्रोल इकडे देवाने आपल्याला सांगितले आहे, समजवलेला आहे. तर ज्या लोकांना मी व्यंकटेश स्तोत्र वाचायला सांगतो तर त्यांनी ह्या दिवशी व्यंकटेश स्तोत्र वाचायला पाहिजे है ना. ज्यांनी म्हणजे वाचायला ज्यांना मी नाही सांगितलं आहे किंवा त्यांनीसुद्धा जर ह्या दिवशी व्यंकटेश स्तोत्र वाचलं तर नक्की चालेल. तर चौथा पॉईंट मी इथे सांगतो, व्यंकटेश स्तोत्र वाचणे है ना. तर व्यंकटेश स्तोत्र तुम्ही इथे सकाळी वाचू शकता, इथे एकदा वाचू शकता, कोणाला 5 वेळा वाचायचं असेल तर वाचू शकता, 3 वेळा वाचायचं असेल तर वाचू शकता, 5 वेळा वाचायचं असेल तर वाचू शकता, 7 वेळा वाचायचं असेल तर वाचू शकता आणि 9 वेळा वाचायचं असेल तर वाचू शकता है ना. कोणाला 11 वेळा वाचायचं असेल तर वाचू शकता. तर व्यंकटेश स्तोत्र इथे वाचायला पाहिजे. आता व्यंकटेश स्तोत्र कसं वाचायचं, काय करायचं ह्याचा मी आता इथून इथे एवढी डिटेल मी देत नाही, नाहीतर मग खूप आपला व्हिडिओ खूप मोठा होईल इकडे आणि आपलं क्वेश्चन आन्सरिंग राहून जाईल. तर हा चौथा पॉईंट मी इकडे सांगतो आणि 5वा पॉईंट आता इथे असा आहे की संरक्षण करणारी देवता कोण आहे. तर संरक्षण करणारी देवता हनुमान आहे. तर ज्यांच्याकडे हनुमानाची प्रतिकृती किंवा हनुमान जो आहे हनुमानाची प्रतिकृती किंवा हनुमानाचा फोटो जर नसेल तर हातभर हनुमानाचा फोटो आणावा है ना. आणताना मला विचारून घ्यावा व्हॉट्सअपला की सर हा हनुमानाचा फोटो घेतला तर चालेल का. तर त्याच्यामध्ये काही स्पेसिफिकेशन्स असतात ते आता इथे सगळ्यांसमोर सांगणं योग्य नाही आणि वेळही नाही तेवढा. तर तसा तो हनुमानाचा फोटो आपण आपल्या वास्तूमध्ये प्रदर्शनी भागामध्ये ठेवावा. तर हनुमानासाठी कुठल्या दिशेची गरज नाही कारण हनुमान हा सर्व दिशा त्राई फिरणारी देवता आहे. त्यामुळे तसं युनिव्हर्सल लॉप्रमाणे वास्तुशास्त्राच्या हनुमानाचं तसा दिशेशी काही हे नाही. काही स्पेसिफिक हनुमानाच्या ज्या फोटो आहेत ते स्पेसिफिक दिशांसाठी कारणांसाठी वापरतात वास्तुशास्त्रामध्ये, तो भाग वेगळा. पण इथे ॲज वेल ॲज युनिव्हर्सल लॉ हनुमानाचा एक फोटो असावा तर आपल्या वास्तूमध्ये हॉलमध्ये प्रदर्शनी भागामध्ये ड्रॉइंग रूममध्ये प्रदर्शनी भागामध्ये असावा. त्याला साजूक तुपाचा दिवा लावावा है ना आणि मसाला अगरबत्ती लावावी, साजूक तुपाचा दिवा लावावा आणि हनुमान चालीसा बोलणे. हा एक उपाय तुम्हाला त्या दिवशी करायचा आहे. 6 होळीमध्ये आपल्याला नारळ सोडायचा आहे. होळीमध्ये आपल्याला नारळ सोडायचा आहे. परत सांगतो मी है ना, वाहायचा आहे. आपण होळीमध्ये आपल्याला नारळ वाहायचा आहे असं आपण म्हणू शकतो. आणि 7वा पॉईंट इथे
होळीची जी पण काही रक्षा असते किंवा होळीची जी पण काही उदी असते किंवा आपण होळीचा कस्तुरी म्हणू शकतो आपण त्याला, तर होळीची रक्षा म्हणजे जी राख असते ती आपल्याला होळीच्या दिवशी, त्याच दिवशी जेव्हा साधारण रात्री 10, 10:30, 11 नंतर होळी थोडी थंड झाली तर मग त्याची आपल्याला रक्षा आणायची आहे आणि ती रक्षा आणून आपल्याला एका पुडीमध्ये बांधून 7 पुड्यांमध्ये बांधून ठेवायचे वेगवेगळ्या, आणि त्या 7 पुड्या आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या वास्तूमध्ये ठेवायचे. तर त्यामधलं पहिलं ती तिजोरीमध्ये ठेवायचे. दुसरं तुम्हाला तुमच्या आध्यात्मिक ठिकाणी कुठे असेल तिथे तुम्हाला ठेवायचे आहे. तिसरं म्हणजे तुम्हाला जिथे तुम्ही असे वेगवेगळे 7 ठिकाणी तिथे ठेवायचे आहे. मी अजून पुढे डिटेल्स सांगेल तुम्हाला या संदर्भामध्ये. पण होळीचे जी रक्षा आहे ती तुम्हाला आणायची आहे आणि ती आणल्यानंतर तुम्हाला 7 ठिकाणी तिला पेरायची आहे म्हणजे ठेवायची आहे. तर आणि ह्याच्या आधीचा जो पॉईंट मी तुम्हाला सांगितला तो म्हणजे होळीला आपल्याला नारळ वाहायचा आहे आणि होळीची रक्षा, दुसरा पॉईंट सांगितला होळीची रक्षा आपल्याला आणायची आहे आणि ती रक्षा आपल्याला 7 पुड्यांमध्ये बांधायची आणि ते 7 पुढे आपल्याला आपल्या वास्तूमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ठेवायच्या आहेत. तर वेगवेगळ्या ठिकाणी आपण ती ठेवू शकतो. तुम्ही तुमचं इनोव्हेशन त्यात वापरलं तरी चालेल. फक्त आपली जी ठिकाणं किंवा जागा असतील तर त्या थोड्या पवित्र पाहिजेत, कारण त्या आध्यात्मिक वस्तू असतात. तर त्यासाठी त्या गोष्टी आहेत. तर हे तुम्ही सगळं करा आणि अशा पद्धतीने आपल्याला होळीच्या दिवशी या सगळ्या गोष्टी इथे इथंभूतली काही गोष्टी इथे आपल्याला करायच्या आहेत आणि त्या जर आपण केल्यात तर डेफिनेटली आपल्याला खूप चांगलं सक्सेस इथे आपल्याला मिळू शकतं आणि खूप चांगली सकारात्मक ऊर्जा आपल्याला प्राप्त होऊ शकते. तर अशा पद्धतीने हे होळी आणि होळीचं जे पण काही पौराणिक महत्त्व, आध्यात्मिक महत्त्व, होळीची गोष्ट आणि या दिवशी आपल्याला काय काय गोष्टी आध्यात्मिक लेवलला करायच्या आहेत ह्या सगळ्या मी इथे आत्ता डिस्कस केल्या. तर त्यातल्या काही शॉर्ट सांगतो, काही लोक नंतर आले तर पटकन एकदा रिकॅप करतो मी. एक म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी ध्यानधारणा मेडिटेशन आपल्याला करायचं आहे. 12 वाजून 12 मिनटं ते 3 वाजून 3 मिनटापर्यंत ते असतं. तर ह्यावेळेला आपलं ते लाईव्ह आहे आणि पुढच्या पौर्णिमेला ते आपण ॲक्च्युअलमध्ये रिसॉर्ट घेऊन करणार आहोत. तर ज्यांना कोणाला आपल्याला रिसॉर्ट घेऊन करायचं आहे त्यांनी आत्तापासूनच नावं नोंदवायला सुरुवात करायची आहे. आपल्याला त्यांची सगळी अरेंजमेंट आपल्याला करायची आणि परवाच्या येणाऱ्या होळीला आपण ऑनलाईन सेशनमध्ये, लाईव्ह सेशनमध्ये भेटणार आहोत. ज्या कोणाला माझ्याबरोबर लाईव्ह सेशनमध्ये मेडिटेशन करायचं आहे तर त्या लोकांनी मला कनेक्ट करायचं आहे. दुसरा पॉईंट, कुलदेवतेला तुपाचा दिवा लावायचा आहे, साजूक तुपाचा दिवा आपल्याला लावायचा आहे, मसाला अगरबत्ती लावायची आणि आपल्याला आपल्या कुलदेवतेची करुणा भाकायची आहे. जे पण काही आपले कुलदेवतेच्या गोष्टी असतील त्या तिथे आपल्याला कुळाचाराप्रमाणे आपल्या कौटुंबिक आणि पारंपरिक गोष्टींप्रमाणे ते करायचं आहे. पुढचा पॉईंट गुरु. तर गुरुला आपल्याला जसं कुलदेवता आणि गुरुमध्ये आपल्याला कळस ठेवायचा आहे आणि कळस जर आपल्याला आपल्या वास्तूमध्ये ठेवला नसेल तर दर पौर्णिमेला तो कळस आपल्याला ठेवायचा आहे. तो कसा ठेवायचा ह्याची इत्थंभूत माहिती मी तुम्हाला इथे दिलेली आहे. तर तुम्ही परत एकदा हा व्हिडिओ ऐकाल तर तुम्हाला समजेलच. पुढचा पॉईंट, व्यंकटेश स्तोत्र आपल्याला वाचायचं आहे. कोणी एकदा वाचू शकतं, 5 वेळा वाचू शकतं, 7 वेळा वाचू शकतं, 9 वेळा वाचू शकतं किंवा 11 वेळाही वाचू शकतं. व्यंकटेश स्तोत्र आपल्याला करण्यासाठी अतिशय चांगला दिवस आहे आणि या दिवशी खूप जास्त चांगलं देवाची आराधना करायला पाहिजे. तसे तर रोजच करायला पाहिजे, पण असे काही स्पेसिफिक दिवस असतात ज्या दिवसांमध्ये आपले जे ओराज असतात, आपले जे चक्राज असतात किंवा आपल्या अराऊंडला जी पण काही सकारात्मक ऊर्जा असते किंवा आपण शिवगण म्हणतो, आपल्याकडे त्याला शिवगण म्हणतो आपण. तर आपल्या आजूबाजूला जे काही शिवगण असतात ते आपले संरक्षण करत असतात किंवा आपल्याला योग्य मार्ग दाखवत असतात. वेळोवेळी आपल्याला चांगल्या गोष्टी अवगत करून देत असतात. तर असे शिवगण जर आपल्याला आजूबाजूला जास्त चांगल्या प्रमाणामध्ये ॲक्टिवेट करायचे असतील तर या सगळ्या गोष्टी इथे आपल्याला करणं आमूलाग्र आहे, गरजेचं आहे. ह्याचा पुढचा पॉईंट आहे आपला हनुमान चालिसा. तर हनुमान चालिसेचं मी म्हणजे हनुमान आणि हनुमान चालिसा ह्याचा जो पॉईंट आहे तो मी इथे डिस्कस केला. त्याच्या पुढचा पॉईंट, होळीमध्ये आपल्याला नारळ सोडायचा आहे आणि त्याचा पुढचा पॉईंट म्हणजे होळीला आपण पारंपरिक पद्धतीने जे आपलं नैवेद्य दाखवतो, फेऱ्या मारतो वगैरे, ज्या पण काही गोष्टी असतील त्या करायच्या. पण बरेच लोक त्यामध्ये नारळ सोडायला विसरतात किंवा नारळ सोडायचं राहून जातो. तर तसं करू नका. तिथे आपल्याला एकतरी नारळ प्रत्येकाने द्यायला पाहिजे. तर ते डेफिनेटली करा
आणि रक्षा म्हणजे तिथले होळीमध्ये रात्री मध्यरात्रीपर्यंत जी पण काही अवधी असेल किंवा जे पण काही राख असते ती थोड्या प्रमाणामध्ये तिथे आणून आपल्याला त्याच्या 7 पुड्या बनवायच्या आहेत आणि त्या 7 पुड्या आपल्याला 7 ठिकाणी ठेवायच्या आहेत. तर त्याचं मागचं रहस्य काय ते मी तुम्हाला आत्ता सांगतो. आता पारंपरिक पद्धतीने बरेच ठिकाणी, आता किती ठिकाणी होळी साजरी होते मला माहीत नाही, पण ह्यामध्ये वेगवेगळे औषधी 5 वनस्पती 7 वनस्पती वापरल्या जातात. त्याच्यानंतर काही आध्यात्मिक दृष्टिकोनातून आणि काही स्पिरिच्युअल गाईडलाईनप्रमाणे किंवा परंपराप्रमाणे त्याच्यामध्ये काही वृक्ष असतात जे खूप महत्त्वाचे बेसिक महत्त्वाचे असतात, जे खूप ॲडव्हान्स लेवलला काम करतात. तर ते सगळ्या गोष्टी तिथे असतात. ज्या वेळेला त्याची रक्षा, त्याची उदी तयार होते तर ती उदी आणि रक्षा आपल्याला आपल्या संरक्षणासाठी कामाला येते. आणि त्याच्यासाठी लागणारा जो हा दिवस आहे तो दिवस फार महत्त्वाचा आहे. तर कसं असतं, प्रत्येक गोष्टी, एक गोष्ट करणे आणि एखादी गोष्ट एका पर्टिक्युलर दिवसाला करणे, एखादी गोष्ट एखाद्या पर्टिक्युलर वेळेला करणे, ह्याला जास्त क्रमशः प्राधान्य असतं. आणि त्याच्यासाठी या सगळ्या गोष्टी आपल्याकडे अतिशय सिस्टमॅटिकली पाळल्या जातात, सिस्टमॅटिकली केल्या जातात आणि म्हणून मग त्याचे रिझल्ट्स आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीने बघायला मिळतात. तर यामध्ये होळीनंतर होळीला नारळ वाहणे आणि रक्षा आपल्याला तिथे हे करायची आहे, घेऊन यायची आहे. 7 ठिकाणी ते आपल्याला पेरायचे आहे. हे सगळ्या गोष्टी मी इथे तुम्हाला रितसर सांगितल्या. आता आपण वळूया प्रश्न उत्तरांच्या कार्यक्रमाकडे. जर तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर डेफिनेटली तुम्ही इथे विचारू शकता. ज्या लोकांना हा व्हिडिओ पूर्ण बघायला मिळाला नाही त्यांना आस्क वास्तुकार गुरु आपलं यूट्यूब चॅनल आहे, त्यावरती हा व्हिडिओ रात्रीपर्यंत लोड होईल आणि त्याच्यानंतर हा परत सर्व रिकॅप तुम्ही बघू शकता. तर आत्ताच्या आजच्या गुरुवारच्या लाईव्ह सेशनमध्ये मी वास्तुकार गुरु तुम्हाला सांगत आहे की तुम्ही जर कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर तुमच्या बाजूने प्रश्न विचारण्यासाठी तुम्ही माईक चालू करा आणि बोलायला सुरुवात करा. श्री स्वामी समर्थ. बोला. बोला, मी आहे इथे. हां बोला. नमस्कार, बोला. ऐका ना, आमचा बिझनेस आहे, तर बिझनेसचा ग्रोथ वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे? हॅलो, काय नाव आहे तुमचं? अनुपमा पाटील. फडके? अनुपमा पाटील. पाटील. ओके ओके. हो हो, ठीक आहे. हां, तुमचं कसला बिझनेस आहे? रबर मॅन्युफॅक्चरिंग आहे, रबर मशिनरी मॅन्युफॅक्चरिंग. ओके. कुठे आहे तो? इथे नवी मुंबई, ऐरोली. ओके. तुम्ही पण पार्टिसिपेट करता का व्यवसायामध्ये? नाही, मी ऑलरेडी जॉबला आहे. ओके. हा माझ्या मिस्टरांचा बिझनेस आहे. ओके, ठीक आहे. मिस्टरांचं नाव काय? जास्त ग्रोथ अजित पाटील. हां बोला, काय जास्त ग्रोथ काय? हा, जास्त बिझनेस वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे? डेट ऑफ बर्थ सांगा तुम्ही त्यांची. 21 नोव्हेंबर 1978. त्यांना रोज दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये रोज नमस्कार, दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये रोज 7 फेऱ्या मारायला सांगा. ओके. दत्ताच्या मंदिरामध्ये का? दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये 7 फेऱ्या मारायला सांगा रोज. ओके. आहे ना? काय फरक पडतो 2 ते 3 आठवड्यामध्ये काय फरक पडतो मला सांगा. मग तुम्हाला पुढची ट्रीटमेंट मी सांगतो काय करायचं, कसं करायचं ते. ओके सर. है ना? अजून काय विचारायचं तुम्हाला?
अजून असं आहे की घरामध्ये मुलं वगैरे थोडीशी जास्त चिडचिड करतात. हां म्हणजे एक 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 12वीला आहे आणि एक फर्स्टला आहे. ते हां अतिशय 12वीचा मुलगा आहे तो एकदम घरात अतिशय चिडचिड करतो. कुठली गोष्ट सांगू नाही शकत. काय डेट ऑफ बर्थ आहे त्यांची? 2 जून 2006. काय नाव आहे त्यांचं? हर्ष पाटील. कितवीला आहे हा? 12th गेला आता. त्याला पण रोज दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये 7 फेऱ्या मारायला सांगा. ओके ओके. ठीक आहे. खंड पडू देऊ नका. एक पण दिवस खंड पडला नाही पाहिजे आहे ना. ओके, मंदिर बदली झालं तरी चालेल. कुठे बाहेर गेला तर तिकडे जाऊन करायचं. दत्त ओके, महाराजांचं sir. मंदिर Thank you, sir. शोधायचं आहे ना. ओके. काय? अजून मी त्यांना नाही जमलं तर मी काय करू शकते? नाही तुम्ही हे असं नाही त्यांना हे करायला पाहिजे. त्यांनी हे केलं तर जास्त ओके. बेटर आहे असं आहे. ओके. तुमची डेट ऑफ बर्थ सांगा काय ते. 1 ऑगस्ट 83. कुलदेवता कुठली तुमची? आमची कुलदेवता आमचं हे कुलदैवत आहे खंडोबा जेजुरी. देवी कुठली? देवी ते काय एवढं मला नाही सांगता येत. तुमचं कुलदेवतेच्या गोष्टी येतात त्यामुळे पण अडचणी दाखवत आहेत तुमच्या ह्याच्यामध्ये असं आहे. तुमची माहेरची कुठली आहे? माहेरची पण आमची गावदेवी. ओके. देवी आमच्याकडे गावदेवी मानली जाते. गावातली एक देवी असते. कुठे आहे माहेर तुमचं? माझं माहेर वज्रेश्वरी गणेशपुरी. ओके. ठीक आहे. ते तुमचं कुलदेवतेचंच थोडं येतं आहे तर तेच बघावं लागेल. तर ते मी आता सांगेल थोडं म्हणजे आता सगळ्यांसमोर नाही सांगत. तुम्ही मला व्हॉट्सअपला ओके, पिंग ओके. करा मग मी बोलतो तुमच्याशी. ओके ठीक आहे. ओके सर. थँक्यू. चालेल. ओके. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. बोला. हॅलो. हां नमस्कार. बोला. हां हॅलो. बोला बोला. मी बोलते सर अपर्णा कुलकर्णी. हो मॅडम बोला बोला. नमस्कार. नमस्कार नमस्कार. मला फक्त आता या लाईव्ह सेशन मध्ये ऐकल्यानंतर कलशाबद्दल कळलं. आता आपण तर काय कधी बोलू शकतो पण आता सिन्स हा विषय आहे म्हणून बोलते. बोला बोला. तर कलश ठेवणं म्हणजे ती देवाऱ्यात जागाच नसेल. आता देवारा तुम्ही घरचा बघितलाय. येस येस. बऱ्यापैकी मोठा आहे पण तो कलशाच्या इथे आमचे एवढे सगळे दिवे आणि बघता कलश ठेवणं कितपत जरुरीच आहे. मी कधीच कलश ठेवलेला नाही. आता म्हणजे या 30 वर्षाच्या माझ्या काय म्हणतात त्या वैवाहिक जीवनात. पण मी बऱ्याच ठिकाणी वाचलं आता तुमच्याकडनं ऐकलं की कलशाचं महत्व. आता कलश पूजन आपण इतर पूजेच्या वेळेला करतो पण असं देवाऱ्यात नाही. आणि दुसरं म्हणजे देवाऱ्यात ते कलशाचं पाणी दर पौर्णिमेला बदलायचं का? पाणी वरतून ऍड करायचं दर पौर्णिमेला आणि मग हां आणि बाकी मग हलवायचं नाही. फक्त दर पौर्णिमेला त्याला रिन्यू करायचं. रिन्यू म्हणजे पानं बदली करायची, पाणी बदली करायचं किंवा धुवायचं, स्वच्छ करायचं आणि परत लावायचं त्याला असं. अच्छा म्हणजे नारळ तोच ठेवायचा. नारळ तोच ठेवायचा. इन द सिम्पटम ऑफ नारळ क्रॅक जाणे, इन द सिम्पटम ऑफ नारळ खराब होणे, नारळाचं पाणी संपणे. बघा नारळातलं पाणी संपलं म्हणजे नारळातलं अध्यात्मच संपलं. कारण नारळामध्ये जोपर्यंत पाणी आहे, जसं आपण शरीररूपी आहोत आणि जोपर्यंत आपल्यात आत्मा आहे तोपर्यंत आपल्याला अर्थ आहे. तसंच तोपर्यंत आपला नारायण जागृत आहे. तसंच ते नारळामध्ये जोपर्यंत पाणी आहे तोपर्यंत त्यातलं अध्यात्म, त्यातला आत्मा, त्यातलं नारायण तो पाणी आहे. तर ते पाणी संपला नाही पाहिजे. म्हणजे संपला तर मग चेंज करायचा नारळ किंवा क्रॅक गेला तर चेंज करायचा. हां
बरेच ठिकाणी काय होतं, पौर्णिमेलाच करायचा. हे पौर्णिमेच्या फक्त दर पौर्णिमेला नारळ चेंज करायचा इफ यू हॅव रिक्वायर्ड, इफ यू हॅव रिक्वायर्ड. कलश भरेलच ना, म्हणजे कलश तर भरेलच थोडा थोडा करत. येस. जेव्हा पूर्ण भरेल तेव्हा ते पाणी काय झाडामध्ये हे करायचं का कसं म्हणजे? हो, तर पूर्ण जेव्हा होईल तेव्हा ते झाडामध्ये व्हायचं आणि जेव्हा नारळाला कोंब येईल तेव्हा त्याला वाढू द्यायचा असं आहे. मग त्याला चेंज करायचं नाही, जोपर्यंत नारळात पाणी आहे तोपर्यंत त्याला कंटिन्यू करायचं असं. आणि आधीचं पाणी जे आहे ते तुम्ही झाडामध्ये वाहू शकता. फक्त तुम्हाला 2च अटी याच्यामध्ये. एक म्हणजे पूजा त्याची रोज जरी पाणी जरी रोज वाहिलं किंवा पूजा रोज जरी केली तर त्याला हलवायचं नाही, मग एकदाच हलवायचं, पौर्णिमेलाच हलवायचं फक्त असं असं आहे. घरात त्या मोठा एवढा देवार आहे पण त्याच्यात ते कलश ठेवायला एक पर्टिक्युलर जी डेडिकेटेड जागा लागते ती कुठली शोधावी, राईटला किंवा लेफ्टला ठेवला तर चालेल. आणि खाली एक डिश घ्यायची आणि त्या डिशमध्ये तांदूळ ठेवा किंवा गहू ठेवा, तुम्हाला जे योग्य वाटत असेल ते, आणि त्यामध्ये तो रोवायचा तांब्या. असं करायचं. ठीक आहे. आणि ते रिसॉर्टचं जे आपण बोललं जातं तर त्याच्यासाठी मी पर्सनली कॉन्टॅक्ट करते. येस नक्की मॅडम, नक्की. श्री स्वामी समर्थ. नक्की. साहेब वगैरे बरे आहेत ना? हां ठीक आहे. ओके. बरे. हां ठीक आहे. ओके. श्री स्वामी समर्थ. हां नमस्कार. श्री स्वामी समर्थ बोला. हॅलो. जर तुम्हाला काही प्रश्न विचारायचा असेल तर तुमच्या बाजूने माईक चालू करा, है ना, कारण आता मी खूप थोड्या वेळासाठी इथे आहे. ऑलरेडी माझ्या घड्याळामध्ये वाजले आहेत 6:51, है ना. हॅलो. हां नमस्कार बोला. मी खंडेराज बोलते. माझ्या घरात माझ्या मिस्टरांचं आणि माझं थोडं किटकिट चालू असतं. माझे मिस्टर माझ्या शब्दाला किंमत देत नाहीत. काय नाव आहे तुमचं? खंडेराजुरी. खंडेराजुरी, मिरज तालुका. तुमचं नाव काय? नाव? प्रणिता चौगुले. हां. एक मिनिट. तुमची डेट ऑफ बर्थ सांगा. 6/2/85. मिस्टरांचं नाव काय? प्रमोद चौगुले. हां. त्यांची डेट ऑफ बर्थ सांगा. 10/2/85. त्यांची पण? 10/2/82. सॉरी. बरं ठीक आहे. एक मिनिट थांबा जरा आता. नाव वगैरे काय सांगू? काहीच नको. ठीक आहे. काय करा तुम्ही एक हनुमानाचा फोटो आणि हातभर, आहे ना, आणि तुमच्या वास्तूमध्ये ठेवा, हॉलमध्ये ठेवला तर चालेल. आणि तो ठेवल्यानंतर त्याला साजूक तुपाचा दिवा लावणे, नंतर साजूक तुपाचा दिवा लावणे, मसाला अगरबत्ती लावणे. काळ्या रंगाची अगरबत्ती आपण वास्तुकारमध्ये वापरत नाही. आणि हनुमान चालीसा रोज बोलायचे, हां ना. हे तुमच्यासाठी आणि सरांसाठी. ते ऐकतील का तुमचं? तुम्ही काय सांगितलं करायला तर ते काय शक्यतो करून त्यांना जर ऐकण्याचं माझ्या शब्दाला ते फार किंमतच देत नाहीत. आणि घरात मी काय बोलीन ते ऐकायचं नाही. त्यांच्या शब्दाला फार किंमत देतात. ठीक आहे. तुमचं माहेर कुठलं आहे? भोसे. कुठे आलं ते? सिद्धेवाडी, कळंबी.
मिरज तालुका. बरं. ते जर तुमचं ऐकत असतील ना तर त्यांना व्यंकटेश स्तोत्र वाचायला सांगा. जर ते तुमचं ऐकत असतील तर एकदा सांगून बघा त्यांना. म्हणा ठाण्याचे असे आमचे आहेत वास्तुकार गुरु डॉक्टर भूषण, त्यांनी सांगितलं आहे असं असं करायला सांगितलं. तुम्ही काय कामधंदा काय करतात, बिझनेस काय करतात ते? द्राक्ष बाग आहे. द्राक्ष बाग. शेती. बरं. त्यांना सांगा जरा बरं आहे तुमच्यासाठी, बघा तुम्ही करून, है ना. तुम्ही हनुमानाचं जे तुम्हाला सांगितलं आहे ना ते तुम्ही 2 ते 4 आठवडे करून बघा, काय फरक पडतो मला सांगा. मग मी तुम्हाला पुढचं सांगतो काय करायचं ते. ठीक आहे? बरं चालेल. करूया आपण, करून देतो तुम्हाला सगळं. तुम्हाला सगळं तुमच्या हिशोबाने जसं पाहिजे तसं करून देतो, काळजी करू नका. ठीक आहे? ओके. श्री स्वामी समर्थ. हां हॅलो नमस्कार, बोला. श्री स्वामी समर्थ बोला. हॅलो. जसं की आपण नेहमी बघतो इकडे की आस्क वास्तुकार गुरु यामध्ये आपण वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, ॲस्ट्रॉलॉजी, टॅरोट कार्ड रिडिंग, श्री शिव सर्वोदय, मोटिवेशनल ट्रेनिंग प्रोग्राम, लोशुगिरडी स्क्वेअर्स, जिओमान्सी, पास्ट लाईफ काउन्सिलिंग, ब्रह्ममुहूर्त, मेडिटेशन या सगळ्यामध्ये आपलं गेली 23 वर्षाची प्रॅक्टिस आहे. आणि यामध्ये आपण अतिशय चांगला डेडिकेटली असा निश घेऊन दर गुरुवारी इथे 6 वाजून 6 मिनिटांनी एक लाईव्ह सेशन करत असतो. आपला एक व्हॉट्सअप ग्रुप आहे ज्या ग्रुपचं नाव आहे आस्क वास्तुकार गुरु, आणि आपलं एक यूट्यूब चॅनल आहे ज्याचं नाव आहे आस्क वास्तुकार गुरु, आणि आपलं एक फेसबुक पेज आहे ज्याचं नाव आहे वास्तुकार गुरु. तर हे सगळ्याला कोलॅबरेट करून आपण हे व्हिडिओज इथे रिलीज करत असतो. ज्या लोकांना आधीपासून यायला मिळालं नाही ते लोक तिथे त्या पेजवरती जाऊन त्यांना ते लिंक इथे आपण दिलेली असते, उपलब्ध करून दिलेली असते, तर तिथे ते जाऊन ते बघू शकतात. आणि अशा पद्धतीने आपण इथे बऱ्याचशा शंकांचं निरसन इथे करत असतो. डेट ऑफ बर्थप्रमाणे मी काही आध्यात्मिक मार्ग इथे सुचवत असतो की जेणेकरून आपल्याला आपली जी हरवलेली ऊर्जा, बघा कसं आहे, अध्यात्म केल्याने किंवा न केल्याने देवाला काही फरक पडत नाही, पण अध्यात्म केल्याने माणसाला फरक पडतो, नक्कीच पडतो, एवढं मी सांगू शकतो. आणि आपल्या ऊर्जा हरवलेल्या आहेत, आपल्या हरवलेल्या ऊर्जा आपल्याला प्राप्त करायच्या असतात, म्हणून आपल्याला अध्यात्म करायचं असतं. कारण आपण ज्या काही ऊर्जा आपण जेवढ्या सगळ्या ऊर्जा घेऊन आलेलो आहे जन्माला, तेवढ्या सगळ्या ऊर्जा घेऊन जगणं अतिशय कठीण असतात, अतिशय सोपं नसतं ते. आणि ते आपल्याला त्या सगळ्या गोष्टी आपल्याला कळत नकळत मग काही घटना आपल्या जीवनामध्ये घडतात किंवा काही गोष्टी आपल्या होतात किंवा बरेचसे प्रॉब्लेम्स पण क्रिएट होतात. मग त्या सगळ्या फ्रिक्वेन्सीज, त्या सगळ्या चेतनांपासून आपली मुक्ती व्हावी आणि आपल्याला चांगली फ्रिक्वेन्सी, चांगली एनर्जी आपल्याला मिळावी, त्यासाठी आपल्याला खरं तर अध्यात्म करायचं असतं. मला बरेच लोक विचारतात की सर तुम्ही लोकांना एवढा आध्यात्मिक मार्ग सांगता, तर म्हणजे किती खरं आहे किंवा किती तथ्य आहे किंवा किती रिझल्ट मिळतो. मी म्हटलं रिझल्ट देवाला मिळणार नाही, रिझल्ट माणसांना मिळणार आहे. त्यामुळे त्यांनी आपापली ऊर्जा सांभाळायचं काम, जसं आपल्याकडे 2 पैसे आले तर 2 पैसे सांभाळायचं काम आपलं आहे, किंवा आपल्याकडे काही आपले रिलेशन्स आहेत, त्या रिलेशन सांभाळण्याचं काम आपलं आहे, तसं अध्यात्म सांभाळण्याचं काम पण आपलं आहे. आणि ते आपण अतिशय काटेकोरपणे आणि अतिशय चोखपणे आणि अतिशय सिस्टमॅटिकली, शिस्तबद्ध पद्धतीने, नियमबद्ध पद्धतीने करायला पाहिजे असं मला वाटतं. आणि या सगळ्या गोष्टीचा जो बेस आहे तो मेडिटेशन आणि अध्यात्म, म्हणजे आस्क वास्तुकार गुरुचा जो मेन अवेअरनेस आहे, तो अवेअरनेसच या पूर्ण बेसवरती अवलंबून आहे. तो म्हणजे अध्यात्म आणि मेडिटेशन, अध्यात्म आणि मेडिटेशन. ह्याच्यामध्ये जे जीवन असतं ते खरं जीवन असतं. ह्याच्या व्यतिरिक्त जे जीवन असतं ते तर सगळेच जगत आहेत, म्हणजे ते तर सगळे जगतातच ऑलरेडी, त्याच्यात प्रत्येकाला त्याचं माहितीच आहे. आणि या जगामध्ये असं कोणी नाही ज्याला संकट नाही, प्रॉब्लेम नाही, कष्ट नाही, त्रास नाही, असं कोणीही नाही. पण आपला एक बघण्याचा दृष्टिकोन जर बदली झाला, त्याच्याकडे आपल्याकडे बघण्याचा एक ॲटिट्यूड जर चेंज झाला, आपला जर त्याच्याकडे बघण्याचा एक वेगळा हेतू निर्माण झाला, आणि ते जर आपल्याला करायला जमलं, आणि ते जर या सगळ्या गोष्टींनी जर आपलं इप्सित साध्य झालं, तर मात्र आपण अतिशय चांगल्या पद्धतीने आपली जीवनशैली जगू शकतो आणि अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला या सगळ्या गोष्टी इथे करता येतात. तर आम्ही इथे काही गोष्टी करून देतोसुद्धा आणि काही गोष्टी सिस्टमॅटिकली करून देतोसुद्धा, पण त्याच्यासाठी आम्ही आधी काही आध्यात्मिक मार्ग सुचवतो. कसं आहे, देवाचा जर तुम्हाला गेट पास मिळाला तर मग आम्ही काम करायला मोकळे, देवाचाच गेट पास नाही मिळाला तर मग त्या केसेस आम्ही घेत नाही, असं आहे.
तर त्यामुळे तो काय प्रश्न इथे उद्भवत नाही. आम्ही आमच्याकडनं प्रयत्न पूर्णपणे करतो आणि यामध्ये आम्ही पूर्णपणे डेडिकेशन आमचं आहे. हां, नमस्कार, बोला. श्री स्वामी समर्थ, बोला. श्री स्वामी समर्थ. हां सर, मला टेन्शन फार येतो, मुलांची काळजी फार वाटते. कुठून बोलताय तुम्ही? त्याबद्दलचाच विचार डोक्यामध्ये फार आहेत. व्यवस्थित दोघंही, त्यांचं कसं होणार, पुढं काय होणार ते असंच. कुठून बोलताय तुम्ही? सातारा. बरं, नाव काय तुमचं? स्मिता पवार. स्मिता संतोष पवार. डेट ऑफ बर्थ सांगा. 22/12/72. स्वामी समस्त. कुलदेवता कुठली तुमची? कुलदेवता माहित नाही, पण कुलदैवत ज्योतिबा. कुलदेवी कुठली? देवी नाही माहित तेवढी. मग कुलदेवीतेचा त्रास दाखवतो ना तुम्हाला. हां, ग्रामदेवीला. तसं नसतं, तुम्हाला प्रॉपर कुलदेवता माहिती असायला पाहिजे, असं आहे ना. है ना. घरामध्ये कोणी काही सांगितलं म्हणजे गावातल्याच देवांना, ग्रामदेवांनाच. ठीक आहे. आता मुलं किती, काय करतात मुलं? मुलगा मोठा आहे तो डिग्री करतोय. हां, पहिलं म्हणजे आता. ठीक आहे. आणि छोटा आहे तो 12वीला आहे. ठीक आहे. आणि मिस्टर काय करतात? हां, ते पण सर्व्हिस करतात. कुठे? ते कोल्हापूरला आहे. सर्व्हिस कुठे करतात? म्हणजे मी डेस्टिनेशन नाही विचारतो, विच इज द डिपार्टमेंट देअर, म्हणजे काय, व्हॉट इज द निश इन देअर वर्क? हां, पंचायत समितीला आहे, TPO आहे, तालुका पंचायत ऑफिसर. बरं बरं. मन शांत फार राहत नाही, झोप रात्रीची लागत नाही अजिबात. सांगतो थांबा. एखादा विचार डोक्यात शिरला की आम्ही 2 वाजेपर्यंत जाईल. काय करा तुम्ही ना, रोज महादेवाच्या पिंडीवरती पाणी व्हायचं, 4 थेंब मोगऱ्याचे अत्तराचे मिक्स करायचे आणि ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय म्हणायचं आणि महादेवाच्या पिंडीवरती पाणी व्हायचं. तुम्ही 2 आणि 4 आठवडे करून बघा काय फरक पडतो ते. मग पुढचा मार्ग मी तुम्हाला दाखवतो काय करायचं ते. ठीक आहे. अजून काय? आणि झोप नाही. हे तुम्ही करा ना, हे तुम्ही करा, तुम्हाला काय फीडबॅक मिळतो ते बघा. म्हणजे मग पुढच्या गोष्टी मग मी तुम्हाला सांगतो पर्सनल लेवलला. तर त्या सगळ्यांसमोर इथे शेअर करणं योग्य नाही, है ना. नामस्मरण आहेच रोजचं. हो, म्हणजे नामस्मरण करणं काय होतं, नामस्मरण करणं आणि महादेवाला पाणी वाहणं मंदिरात जाऊन यात खूप फरक आहे. असं आहे. मंदिरात जाऊन व्हायचं का? हो, तर ते मंदिरात जाऊन व्हायचं, ते समजून घ्या पहिले, नाही ना. तुम्हाला काय अडलं तर विचारा. रोज व्हायचं का? हो, रोज व्हायचं. खंड पडू द्यायचा नाही. तुमचे महिलांचे 5 दिवस सोडले तर बाकीच्या दिवशी खंड पडता कामा नाही आहे, असं आहे, है ना. मंदिर इथं जवळ नाही ना, मी राहते. मॅडम ते बघा ना आता जरा तुम्ही तुमच्या, किंवा मला तुम्ही पर्सनलला व्हॉट्सअपला जरा तुम्ही पिंग करा, मग मी पुढे तिकडे बोलतो तुमच्याशी, है ना. करा ना तुम्ही, काहीतरी बघा, मार्ग काढा, हो मिळेल काहीतरी. हां, आणि नाहीच मिळालं तर सांगा मला, मग मी पुढचं काय दुसरी काहीतरी आयडिया सांगतो. पण काय असं कसं असतं बघा, प्रत्येकाच्या याच्यामध्ये ना एक दोनच सिगमेंट असतात ॲक्च्युली याच्यामध्ये, है ना. असं आहे ते. तर बरेच लोकांना वाटतं आपल्या हिंदू शास्त्रामध्ये 33 कोटी देव, म्हणजे 33 कोटी इज अ नंबरॉलॉजी, नंबर ऑफ द 33 कोटी इज नॉट 33 कोटी. आपल्या गाईच्या पोटामध्ये 33 कोट इज द डिपार्टमेंट बेसिकली. आपलं मराठीमध्ये एक छान सरनेम आहे प्रत्येकाचं, कोटकर म्हणून. काही ठिकाणी कोटकर, ते कोटकरचं जे कोट आहे ना, तो कोट जो आहे तो कोट म्हणजे डिपार्टमेंट आहे. डिपार्टमेंटला मराठीमध्ये कोट असं म्हटलं जातं.
तर त्या डिपार्टमेंटचं ते 33 डिपार्टमेंट आहेत त्या देवाचे. तर देवाचे 33 डिपार्टमेंटला असं म्हटलं की 33 कोटी देव. तर लोकांना वाटतं नंबर ऑफ द 33 कोटी देव. बरेच लोकांचा गैरसमज तो आहे अजून पण. असं आहे ते. 4 आठवडे का? हो, ते करा तुम्ही, होईल तुमचं. हां, मग पुढचं मी सांगतो काय करायचं ते. तुम्हाला सॉल्व करून देतो मी सगळं, काय काळजी करू नका. ठीक आहे, चालेल. श्री स्वामी समर्थ. बोला. नमस्कार, बोला. हॅलो, श्री स्वामी समर्थ, बोला. कॉमेंट्स कोणी कोणी टाकले आहेत? बरेच लोकांचे कॉमेंट्स आले आहेत इकडे. हॅलो, ठीक आहे. अजूनही थोड्या वेळ मी आहे इथे. जर कोणाला काही प्रश्न उत्तरं माझ्याबरोबर करायचे असतील तर अजूनही थोड्या वेळ मी आहे इकडे. आणि जर यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपण जर व्यवस्थित करत असू आणि काही गोष्टी जर त्या पद्धतीने जर करत असू तर काय होतं, हे करणं फार गरजेचं आहे. हे करणं का गरजेचं आहे तर आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सगळ्या गोष्टी करत असतो आणि आपण नेमका आपला तिढा सुटत नाही, कारण आपण अध्यात्म करत नाही की आपलं अध्यात्म कुठेतरी चुकत असतं. काय होतं, प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या ठिकाणी मार्गदर्शन, वेगवेगळ्या पद्धतीचं मार्गदर्शन, वेगवेगळ्या सिस्टममध्ये. हां, हॅलो, बोला. नमस्कार, बोला. हां, तर वेगवेगळ्या याच्यामध्ये होत असतं. म्हणजे मी हां, बोला. हां, हॅलो. हां, मला कळलं नाही काय काय. बोला. हॅलो. हां, तर अशा त्या गोष्टी असतात आणि खूप स्पेसिफिक आणि खूप डेडिकेटली आपण ते करायला पाहिजे. आणि या सगळ्या ज्या आपली जी डेट ऑफ बर्थ असते, आपली डेट ऑफ बर्थ आपल्या कुठल्या एनर्जीज आपल्याबरोबर आहेत, कुठल्या एनर्जीज आपल्याबरोबर नाही आहेत आणि कुठल्या एनर्जीजला आपल्याला बॅलन्स करायचं आहे, हे अतिशय याचं चांगलं रिफ्लेक्शन आपल्याला आपल्या डेट ऑफ बर्थच्या माध्यमातून समजत असतं, कळत असतं. तर याच्यामध्ये न्यूमरोलॉजीचा खूप मोठा हात आहे. ऑफकोर्स आफ्टर दॅट आपण कुंडली, क्रिस्टल हिलिंग, टॅरोट कार्ड रिडिंग, ऑल काइंड ऑफ थिंग्स देअर. बरेच वेळेला असं होतं की प्रत्येक वेळेला आपल्याला योग्य मार्गदर्शन लाभतंच असं नाही, किंवा प्रत्येक वेळेला आपल्याला त्या गोष्टी मिळतातच असं नाही, किंवा प्रत्येक वेळेला आपण आपले डेट ऑफ बर्थ योग्य असते नसते. तर मग जेव्हा आपली डेट ऑफ बर्थ परफेक्ट नसते, जेव्हा आपला वेळ परफेक्ट नसतो, की आपल्याला आपलं जन्म ठिकाण माहिती नसतं एक्झॅक्ट स्पेसिफिक कुठलं आहे, तर त्यावेळेला आपण कुंडली बनवू शकत नाही. आणि कुंडलीचे जे प्रेडिक्शन्स असतात ते अतिशय इन डिटेलमध्ये असतात. तर जसं की कुठल्या तारखेला काय होणार आहे सगळ्या गोष्टी. पण हे सगळं जर काही करता येत नसेल तेव्हा आपल्याकडे एक खूप जबरदस्त सायन्स आहे, ते म्हणजे टॅरोट कार्ड रिडिंग. तर टॅरोट कार्ड रिडिंगमध्ये आपण काही व्हायब्रेशन्स गेन करतो, आस्ट्राइल्स चेक करतो. आस्ट्राइल्स म्हणजे आपल्या आजूबाजूला असलेली अदृश्य शक्ती, आपल्या आजूबाजूला असलेली अदृश्य नकारात्मक शक्ती आणि आपल्या आजूबाजूला असलेली सकारात्मक शक्ती, ज्याला आपण शिवगण म्हणतो. म्हणजे वास्तुकार गुरुमध्ये त्याला आपण शिवगण म्हणतो. शिवगण का म्हणतो तर ह्या ज्या काही गोष्टी आपण इथे करत असतो, तर ज्या आपण व्यवस्थित केल्यात तर आपल्याला त्या ज्या गोष्टी आपण व्यवस्थित केल्या तर त्या आपल्याला त्या एनर्जीज आपल्याला इथे उपलब्ध होतात, ते बेनिफिट्स आपल्याला त्याचे उपलब्ध होतात. आणि त्याला म्हणून आपण इथे शिवगण म्हणत असतो. आणि मी नेहमी म्हणत असतो की अध्यात्म मेडिटेशन ह्याचं कारण ते आहे की आपले शिवगण आपल्याबरोबर असायला पाहिजेत. ज्या वेळेला आपले शिवगण आपल्याबरोबर असणार त्यावेळेला आपल्याला आपली जी जीवनशैली आहे त्या जीवनशैलीमध्ये जो बदल आहे तो बदल डेफिनेटली बघायला मिळतो. तर अशा सगळ्या गोष्टी इथे होतात, आपण करतो आणि अतिशय सिस्टमॅटिकली करतो, है ना. तर अशा सगळ्या गोष्टी आपण इथे करतो आहे. तर मला याच्यामध्ये हेच म्हणायचं आहे की
आत्ता मी जे पण काही होळीच्या पौर्णिमेच्या जे पण काही गोष्टी इथे सांगितल्या त्या तुम्ही अतिशय काटेकोरपणे, अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने, लयबद्ध पद्धतीने आपल्याकडे करायला पाहिजेत. त्या तुम्ही करा. आणि त्याच्यानंतर मी काही डेट ऑफ बर्थप्रमाणे काही लोकांना मार्गही इथे दिले. अजूनही काही डेट ऑफ बर्थ आणि डिटेल्स आपल्याला कॉमेंट्सच्या माध्यमातून इथे बघायला मिळत आहेत. तर आपण ते बघण्याचा प्रयत्न करू, है ना. एक मिनिट, मेसेज. अश्विनी करपे, श्री स्वामी समर्थ. कुलदेवतेची मूर्ती किंवा फोटो इथे नसला तर काय करायचं, ती गावी आहे. तसं चालत नाही. ज्यांनी त्यांनी आपापले कुलदेवतेचे फोटो आणि कुलदेवतेचे टाक हे आपल्या असायलाच पाहिजेत. त्याला काही पर्याय नाही. दुसरं, वास्तुशांती केली नसेल तर कळस ठेवला तर चालतो का? हो, वास्तुशांती केली नसेल तरीसुद्धा कळस ठेवला तर चालतो, आहे ना. आणि कोण इकडे, स्नेहा ठाकूर. हां, तर स्नेहा ठाकूर, याच्यामध्ये आता हे सगळे पर्सनल डिटेल्स आहेत तुमचे, मी शेअर करत नाही. पण तुम्ही मला व्हॉट्सअपला पिंग करा, म्हणजे मी तुमच्याशी नीट बोलू शकेन. अनिता देवरुकर, भाऊ संतोष यांचा जॉब नीट लागत नाही, त्याला जीवन. हां, मग काय करा अनिता देवरुकर मॅडम, तुम्ही काय करा, त्यांचा डेट ऑफ बर्थ मला पाठवा, म्हणजे मग मी काही थोडा मार्ग त्यांना सुचवू शकेल, है ना. आणि तुम्ही कुठून बोलताय ते पण सांगा. इकडे काय आहे, मॅरिड लाईफमध्ये प्रॉब्लेम आहे, डेट ऑफ बर्थ आहे. मला पर्सनल व्हॉट्सअपला पिंग करा, मग मी तुम्हाला सांगतो काय करायचं ते. मंगला, हां ठीक आहे. मुलाच्या साठी काय करायचं आहे, कोण आहे, निलिमा दिरिंगे मॅडम. ओके, निलिमा मॅडम, मला व्हॉट्सअपला पिंग करा, मी तुमच्या सगळ्यांचं इथे व्यवस्थित हे देतो, है ना. तर त्या पद्धतीने आपण करूया. आणि इथे डेट ऑफ बर्थ पण टाकले. हां, आणि स्नेहा किरवे मॅडम, काय सरला, अनिता ठाकूर, मुंबई मालाड 13. अनिता, ओके, चालेल ना. तुम्ही मला व्हॉट्सअपला पिंग करा, है ना. कारण आता बराच वेळ झाला आपण सेशनमध्ये आहोत, तर आपण बाकीचा विषय पर्सनल लेवलला बोलूया, ठीक आहे. तर ठीक आहे, सगळ्यांचे कॉमेंट्स आपण चेक केले. आणि ह्यामध्ये आपण काय असतं, प्रत्येक वेळेला पर्सनल सगळ्या गोष्टी ते सगळ्यांसमोर शेअर करणं योग्य नाही. आणि तर ते काही पर्सनल पद्धतीनेच आपल्याला काम करायला, आपल्या काम करण्याची जी काही पद्धत आहे ती पद्धत अतिशय तशी आहे. तर त्याप्रमाणे ते प्रोटोकॉल आपण सगळे पाळायला पाहिजे. आपले काही टीमचे पण काही गोष्टी असतात, तर त्या पण इथे पाहायला पाहिजे. तर अशा पद्धतीने इथे दर गुरुवारी संध्याकाळी 6:06 लाईव्ह सेशन इथे होत असतं. साधारणपणे 1 तासाचं हे लाईव्ह सेशन असतं आपलं. आणि यामध्ये आपण वास्तुशास्त्र, ॲस्ट्रॉलॉजी, टॅरोट कार्ड रिडिंग, श्री शिव सौरोदय, मोटिवेशनल ट्रेनिंग प्रोग्राम, लोशू ग्रीड स्क्वेअर्स, जिओमान्सी, ब्रह्ममुहूर्त, मेडिटेशन, अध्यात्म, स्पिरिच्युअल गायडन्स, आणि या सगळ्या गोष्टी आपण इथे अतिशय डेडिकेटली देतो. आणि या सगळ्यामध्ये आपण अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतो, जेणेकरून आपल्याला आत्तापर्यंत इथे हजारो लोकांना आपण इथे सकारात्मक रिझल्ट दिलेला आहे. आणि ऑनलाईन ऑफलाईनच्या माध्यमातून आपण विद्यार्थीसुद्धा घडवलेले आहेत. तर असंच आपलं सेशन होणार आहे पुढच्या गुरुवारी ह्याच ठिकाणी, याच वेळी. आणि तुम्ही सर्वजण खूप मोठ्या संख्येने आज या लाईव्ह सेशनला इथे उपस्थित होतात. त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद मानतो, आभार मानतो. आणि आजच्या या लाईव्ह सेशनला तुम्ही सगळे आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि असंच आपण भेटूया पुढच्या गुरुवारी संध्याकाळी 6:06 याच ठिकाणी, याच वेळी. तोपर्यंत आपल्या सगळ्यांना श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.